सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा येथील सहशिक्षक मी M.A. महाजन तुम्हाला मॅथमॅटिक्स या विषयातील जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा पाठ शिकवणार आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल या भागामध्ये आपण ट्रायंगल कसा काढायचा याविषयीची माहिती घेणार आहोत. ॲक्टिव्हिटी. लेट अस सी इफ वी कॅन ड्रॉ ट्रायंगल्स when the measures of some sides and angles are given. Draw triangle. A triangle ABC such that length AB 4 cm, length BC 3 cm. Can this triangle be drawn? का हा त्रिकोण आपण काढू शकतो का? शक्यता नाहीच, कारण त्रिकोणाला कमीत कमी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक 3 साइड्स पाहिजे किंवा 3 अँगल पाहिजे किंवा 2 साइड एक अँगल तरी पाहिजे. बट नंबर ऑफ ट्रायंगल्स कॅन बी ड्रॉन टू फुलफिल दीज कंडिशन्स. ट्राय इट आउट. which further condition must be placed if we are to draw a unique triangle using the above information. तर आपल्याला कोणत्या कंडिशनची आवश्यकता? आताच मी तुम्हाला सांगितलं की बा त्रिकोणाच्या 6 घटकांपैकी कोणते 3 घटक माहिती असायला पाहिजे. म्हणजे 3 बाजू, 3 अँगल्स यापैकी आपल्याला 3 गोष्टींची माहिती असेल तर आपण त्रिकोण काढू शकतो. बिफोर कन्स्ट्रक्टिंग एनी बिल्डिंग द स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग इज फर्स्ट ड्रॉन ऑन पेपर. कोणतंही इमारत तयार करण्या अगोदर त्या इमारतीचं स्ट्रक्चर पहिले पेपरवर काढलं जातं. You might have been even seen a small model of such building. तुम्ही मोठ्या मोठ्या इमारतींचे छोटेसे बनवलेले पुठ्ठ्याच्या मदतीने किंवा कार्डबोर्डच्या मदतीने बनवलेले प्रतिकृती तुम्ही पाहिल्या असतील, मॉडेल्स पाहिले असतील. इट बिकम्स इझियर टू कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग फ्रॉम ड्रॉइंग. आपल्याला कोणतंही अगोदर ड्रॉइंग काढल्यानंतर कोणती बिल्डिंग तयार करायला सोपं जातं. इन सिमिलर वे रफ स्केच ऑफ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मेक्स इट इझियर टू ड्रॉ रिक्वायर्ड फिगर. आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना ही आपल्याला कोणत्याही आकृतीची पहिले काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे. इट हेल्प्स टू plan the sequence of the steps in the constructions. आपल्याला कोणती आकृती काढायची असेल त्रिकोणाची तर आपल्याला त्यासाठी अगोदर जॉमेट्रिकल भौमितिक रचना त्याची रफ फिगर काढून घेणं आवश्यक आहे. आता आपण फर्स्ट पार्ट बघणार आहोत. द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ 3 साइड्स. त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता आपण त्रिकोण काढणे हे या भागामध्ये शिकणार आहोत. ड्रॉ ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ XY 6 cm, लेंथ YZ 4 cm, लेंथ XZ 5 cm. लेट अस ड्रॉ रफ फिगर क्विकली अँड शो द गिवन इन्फॉर्मेशन इन इट ॲज ॲक्युरेटली ॲज पॉसिबल. फॉर एक्झाम्पल, साइड XY इज द लार्जेस्ट, सो इन द रफ फिगर 2XY should be the longest side. वरती दिलेल्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. त्यापैकी त्या 3 बाजूंची लांबी काढून एक छोटासा रफ त्रिकोण आपण काढून घ्यायचा. जसं इथे दाखवलेली रफ फिगर म्हणून दिलेलं आहे. इथं ह्या रफ फिगरमध्ये आपण ह्या रफ फिगरमध्ये अशी रफ फिगर काढून घ्यायची त्रिकोण काढण्या अगोदर. कारण 3 बाजूंमध्ये 6 cm लांबीची आपल्याला बाजू दिलेली आहे. ती खाली बेस म्हणून घ्यायची आहे, बेस लाईन म्हणून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 2 बाजू दिलेल्या आहेत XZ आणि YZ. तर यांची लांबीनुसार हा त्रिकोण रफ फिगर तयार करायची आहे. त्यानंतर फर्स्ट अकॉर्डिंग टू द रफ फिगर सेगमेंट XY ऑफ लेंथ 6 cm इज ड्रॉन एज द बेस.
आता रफ फिगरमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं एक्स वाय ही 6 सेंटीमीटर लांबीची रेष काढून घ्यायची आहे. ॲज लेंथ एक्स झेड इज 5 सेंटीमीटर, ड्रॉ अँड आर्क ऑन वन साइड ऑफ सेगमेंट एक्स वाय with the compass open to 5 cm and with its point x. आता x पॉईंटवर कंपासचं पोलादी टोक ठेवून त्यामध्ये कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या स्केलच्या मदतीने आणि तेवढं एक्सवर पोलादी टोक ठेवून एक वरती चॉप मारायचा आहे. नेक्स्ट with the point at y and compass open to 4 cm, draw an arc to cut the first arc at z. Draw segment xy and yz. आता y या पॉईंटवर सुद्धा पोलादी टोक ठेवायचं कंपास, त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि इथे एक चॉप मारायचा आहे वरती जिथे झेड पॉईंट. इथे आपल्याला झेड पॉईंट मिळेल. हा झेड पॉईंटला एक्स झेड हा सेगमेंट इथे तयार स्केलच्या मदतीने त्या मारून घ्यायचा आहे आणि इकडे वाय झेड ही अशी एक सेगमेंट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ट्रायंगल आपल्याला 3 बाजू दिल्या असता तयार झालेला आहे. आपण अ सिमिलर कन्स्ट्रक्शन कॅन बी ड्रॉन ऑन द अदर साईड ऑफ द बेस ॲज शोन बिलो. आपण वरीलप्रमाणे जसं त्रिकोण काढला तसं तो उलट दिशेसुद्धा खालच्या बाजूने सुद्धा त्रिकोण काढू शकतो. आता इथे तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेली आहे, प्रॅक्टिस सेट 2. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ड्रॉ रफ फिगर मेन्शन इन द इन्फॉर्मेशन. म्हणजे अगोदर त्रिकोणची बाजू दिलेल्या आहेत. तर पहिले ए नंबरचा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ट्रायंगल ए बी सी, लेंथ ए बी 5.5 सेंटीमीटर, लेंथ बी सी 4.2 सेंटीमीटर, लेंथ ए सी 3.5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये हा ट्रायंगल दाखवलेला आहे. हा ट्रायंगल आहे. इथं आपण पहिल्या गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे इथं एक रफ फिगर काढून घ्यायची आहे. 4.2 सेंटीमीटरची एक बेस काढलेला आहे. इथं बी सी सेगमेंट काढलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण 3.5 सेंटीमीटरचा इथे ए सी असा सी ए असा सेगमेंट काढला आहे आणि एक बी ए असा 5.5 सेंटीमीटरचा सेगमेंट काढलेला आहे. अशा प्रकारे अगोदर जशी आपण कृती केली त्याप्रमाणे इथं सुद्धा कृती करायची आहे. बी सी 4.2 सेंटीमीटर स्केलच्या मदतीने सेगमेंट काढायचा आहे. त्यानंतर बी या पॉईंटवर कंपासचं पोलादी टोक ठेवून 3.5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासमध्ये इथे चॉप मारायचा आहे. वरती 8 पॉईंटच्या जवळ तिथे दाखवल्याप्रमाणे इकडे चॉप मारायचा तेवढा. त्यानंतर सी पॉईंटवर पोलादी टोक ठेवायचं कंपासचं आणि त्याच्यामध्ये 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन वरती इथे चॉप मारायचा. म्हणजे हा ए पॉईंट तयार मिळतो. ए पॉईंटला बी ए आणि सी ए याप्रमाणे अनुक्रमे सेगमेंट काढून घ्यायचे. इथं त्रिकोण ट्रायंगल ए बी सी तयार झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला दुसरा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन दिलेला आहे बी नंबरचा. इन ट्रायंगल एस टी यू, लेंथ एस टी इक्वल टू 7 सेंटीमीटर, लेंथ टी यू इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ एस यू इक्वल टू 5 सेंटीमीटर. इथे सुद्धा रफ फिगर अगोदर काढलेली आहे. रफ फिगर काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं टी यू हा 4 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट काढायचा आहे. त्यानंतर टीवर कंपास ठेवायचा आहे. 7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये. इथे इकडे चॉप मारायचं आहे. त्यानंतर यूवर सुद्धा पोलादी टोक ठेवायचं कंपासचं आणि 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इथे पॉईंट चॉप मारायचा वरती. इथे आपल्याला एस पॉईंट मिळतो. मग एस पॉईंटला यू एस आणि टी एस असे दोन्ही सेगमेंट काढून घ्यायचे. ट्रायंगल एस टी यू आपल्याला तयार झालेला दिसतो. त्यानंतर आपल्याला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर, लेंथ पी क्यू इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर इक्वल टू 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ पी आर इक्वल टू 4 सेंटीमीटर. यासुद्धा ट्रायंगलची रफ फिगर काढून घ्यायची इथं दाखवल्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे इथं सुद्धा अगोदर जशी कृती केली आपण तर क्यू आर सेगमेंट काढून घ्यायचा 3.8 सेंटीमीटर. त्यानंतर क्यूवर पोलादी टोक ठेवून 6 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे चॉप मारायचा आहे पी. आणि नंतर आरवर पोलादी टोक ठेवून कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर इथे चॉप मारायचा आहे. आणि पी हा पॉईंट आपल्याला मिळेल. इथं पी क्यू आर हा ट्रायंगल तयार झालेला दिसेल. त्यानंतर आता आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे की
ड्रॉ अ आयसोस्केलस ट्रायंगल विथ base 5 centimeter and the other sides 3 centimeter each. आपल्याला आयसोस्केलस काढायचा आहे ट्रायंगल. आयसोस्केलस म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात. तर इथे सुद्धा तीच कृती अगोदर करायची आहे. इथं आयसोस्केलस ट्रायंगलचा बेस 5 सेंटीमीटर काढून घ्यायचा आहे रफ फिगर आणि त्यानंतर इकडे 3.5 सेंटीमीटर दोन सेगमेंट देऊन इथं XYZ ट्रायंगल काढायचा आहे. त्याप्रमाणेच अगोदरच्या त्रिकोण काढताना जी कृती केली तीच कृती इथं करायची आहे. YZ हा बेस 5 सेंटीमीटर सेगमेंट काढून घ्यायचा आहे. वाय वर पोलादी टोक ठेवून कंपासचं एक्सवर इथे चॉप मारायचा आहे 3.5 सेंटीमीटरचा. नंतर झेडवर पोलादी टोक ठेवून एक्सवर इथे चॉप मारायचा आहे पोलादी टोक ठेवून. तसं 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये असायला पाहिजे घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला ट्रायंगल XYZ आयसोस्केलस आपला ट्रायंगल तयार झालेला दिसणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, सारख्याच बाजू असतात असा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. तर इथं पण सुद्धा आपल्याला 6.5 सेंटीमीटर साईडची लेंथ दिलेली आहे. तर त्याप्रमाणे आपण रफ फिगर इथं काढलेली आहे. तर रफ फिगर त्याप्रमाणे रफ फिगर काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं सुद्धा Q आणि R एवढं 6.5 सेंटीमीटर सेगमेंट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर Qवर कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर घेऊन Qवर एक पोलादी टोक ठेवायचं कंपास आणि इथे वरती चॉप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर तेवढंच ठेवायचं आहे. Rवर पोलादी टोक ठेवायचं, वरती चॉप मारायचं. इथे P पॉईंट मिळतो. मग QP सेगमेंट आणि RP सेगमेंट दोन्ही अनुक्रमे जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ट्रायंगल PQR आपल्याला तयार झालेला मिळेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे चूज द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ युअर सेल्फ अँड ड्रॉ अँड इक्विलॅटरल आयसोस्केलस अँड वन स्केलर ट्रायंगल. आपल्याला 3 ट्रायंगल काढायला सांगितलेले आहे. आपल्या मनाने इथं लेंथ घ्यायची, लेंथ दिलेली नाही आहे. तर आपल्याला इक्विलॅटरल म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात तो त्रिकोण काढायचा आहे. दुसरा आयसोस्केलस काढायचा आहे त्याच्या दोन बाजू सारख्या असतात आणि तिसरा आहे स्केलर ट्रायंगल, त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. आपण पहिला ट्रायंगल काढणार आहोत इथे इक्विलॅटरल ट्रायंगल की ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. आपण 4.2 सेंटीमीटर आपल्या मनाने लेंथ घ्यायची आहे. त्यात दिलेली नाही पुस्तकात तुम्हाला क्वेश्चनमध्ये. तर 4.2 सेंटीमीटरचा बेस असा एक रफ फिगर काढायची ट्रायंगलची ABC जी की ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या असेल. त्यानंतर इकडे ही ट्रायंगल कसे दिलं आहे बघा. BC हा सेगमेंट 4.2 सेंटीमीटर काढायचा. त्याच्यानंतर बी कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि डिस्टन्स घेऊन B to A पर्यंत एवढा एक चॉप मारायचा आहे. पुन्हा Cवर पोलादी टोक ठेवायचा आहे आणि Aवर इथे चॉप मारायचा. A पॉईंट आपल्याला मिळेल त्यावेळेस आपण BA आणि CA अशा प्रकारे सेगमेंट जॉईन करायचे आणि आपल्याला ट्रायंगल ABC तयार झालेला दिसेल. आता आपण इथे आयसोस्केलस ट्रायंगल काढायचा आहे. याच्यामध्ये आपण लेंथ QR 5.8 सेंटीमीटर आणि लेंथ PR 4.7 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर आपल्याला इथं सुद्धा रफ फिगर काढावं लागेल अशी अगोदर. आणि रफ फिगर काढल्यानंतर लेंथ QR हा सेगमेंट 5.8 सेंटीमीटर पट्टीच्या मदतीने स्केलच्या मदतीने काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला कंपासमध्ये 4.7 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि कंपासचा पोलादी टोक Q पॉईंटवर ठेवायचा आहे आणि इथे एक चॉप मारायचा आहे इथे वरती. त्यानंतर R पॉईंटवर कंपासचं पोलादी टोक ठेवायचं आहे आणि 4.7 सेंटीमीटरचा इथे एक चॉप मारायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला P पॉईंट मिळेल आणि PQR हा आयसोस्केलस ट्रायंगल आपला तयार झालेला दिसेल. त्यानंतर आपल्याला स्केलर ट्रायंगल काढायचा आहे. त्यासाठी आपण ट्रायंगल DEF लेंथ D 4 सेंटीमीटर घेतलेली आहे, लेंथ EF 5 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि लेंथ DF ही 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. अशा प्रकारे इथं EDF अशी एक रफ फिगर काढायची आहे. त्याला किती लेंथ आहे त्याची लांबी, ते सेगमेंटची लांबी तिथं लिहायची आहे. त्यानंतर आपण लेंथ DE DF
डी एफ ही जी लेंथ आहे ही 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. त्याप्रमाणे सेगमेंट डी एफ हा 6 सेंटीमीटर स्केलच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. त्यावर नंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन डी इथे पोलादी टोक ठेवून एक इथे चॉप मारायचा आहे वरती. त्यानंतर एफवर पोलादी टोक ठेवून 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासमध्ये ईवर इथे चॉप मार ई पॉईंट मिळेल. व डी ई आणि एफ ई अशा प्रकारचे दोन पोलादी सेगमेंट जॉईन करायचे आहे आणि आपला ट्रायंगल ई डी एफ तयार झालेला दिसेल. आता आपण टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 sides अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम. 2 बाजू आणि एक कोन दिला असता, अँगल दिला असता आपण त्रिकोण काढणे, ट्रायंगल काढणे हे शिकणार आहोत इथे. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर such that length PQ 5 centimeter, measurement angle P equal to 50 degree, length PR equal to 5 centimeter. इथे रफ फिगर काढलेली बाजूला आर पी क्यू ट्रायंगल काढलेला आहे. त्याच्यामध्ये 5.5 सेंटीमीटर लेंथ बेसला घेतलेली आहे. पी आर ही बाजू 5 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि अँगल 50 डिग्री घेतलेला आहे पी ठिकाणी. तर याप्रमाणे आपल्याला इथं फिगर काढायचे आहे. अकॉर्डिंग टू द रफ फिगर सेगमेंट पी क्यू फॉर्म्स द बेस ऑफ द लेंथ 5.5 सेंटीमीटर. पी क्यू हा 5.5 सेंटीमीटर बेस घ्यायचा आहे. सेगमेंट पी क्यू 5.5 सेंटीमीटर घेतल्यानंतर रे पी जी इज ड्रॉन सो दॅट मेजरमेंट अँगल जी पी क्यू 50 डिग्री. इथे पी या ठिकाणी प्रोटेक्टरच्या मदतीने कोनमापकाच्या मदतीने 50 अंशाचा इथं कोन घ्यायचा, 50 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. आणि लेंथ पी जी हे रे पी जी हा काढून घ्यायचा आहे. तर त्यानंतर कंपासमध्ये ओपन द कंपास टू 5 सेंटीमीटर, प्लेसिंग द कंपास पॉइंट ऑन पी, ड्रॉ अन आर टू कट रे पी जी ॲट आर, जॉईन पॉइंट्स क्यू अँड आर, अ ट्रायंगल पी क्यू आर इज रिक्वायर्ड ट्रायंगल. त्यानंतर पी या पॉईंट कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. पी या पॉईंटवर पोलादी टोक ठेवायचं कंपासचं आणि इकडे एक या पी जी रेवर मध्ये चॉप मारायचा. इथे आर पॉईंट आपल्याला मिळेल. त्यानंतर क्यू आर हा पॉईंट आपण हे सेगमेंट जॉईन करायचे, हे 2 पॉईंट जॉईन करायचे. इथं आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल पी क्यू आर तयार झालेला दिसेल. याप्रमाणेच आपण द रे पी जी मे बी ड्रॉन ऑन द आउटर साइड ऑफ द सेगमेंट पी क्यू, इट्स रफ फिगर विल बी ॲज शोन. तर आपण पी जी हा रे खालच्या बाजूने सुद्धा काढू शकतो आणि उलट ट्रायंगलसुद्धा तयार होऊ शकतो. प्रॅक्टिस सेट 3. तर आपण ड्रॉ द ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. तर खालील मापे दिली आहेत त्यावरून ट्रायंगल काढायचं आहे. इन ट्रायंगल मेजरमेंट एम ए टी, लेंथ एम ए इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल ए इक्वल टू 80 सेंटीमीटर आणि लेंथ 80 इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर अगोदर मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच तर हे ट्रायंगल एम ए टीची जे मेजरमेंट दिले त्यानुसार एक रफ फिगर इथं ट्रायंगलची तयार करायची. एम ए टी इथं दाखवली याप्रमाणे. यामध्ये 6 सेंटीमीटर हा बेस असेल आणि 80 डिग्री हा त्याचा अँगल असेल आणि 5.2 सेंटीमीटर आहे त्याची लेंथ असेल. तर अशा प्रकारे इथं खाली 80 हे बेस असेल, तो काढून सेगमेंट बेस 80 काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ए पॉईंटवर प्रोटेक्टर ठेवून कोनमापक ठेवून 80 डिग्री अँगल काढून घ्यायचा आहे आणि 80 डिग्री अँगल काढून रे ए एक्स
हा ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर लेंथ कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर लेंथ घेऊन ए पॉईंटवर पोलादी टोक ठेवून यमपर्यंत चॉक मारायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला यम पॉईंट मिळेल आणि नंतर टी आणि यम हे दोन पॉईंट काय करायचे, जॉईन करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल MAT तयार झालेला दिसेल. आता इथं त्याप्रमाणेच आपल्याला ट्रायंगल तयार करायचा आहे. पुढचा ट्रायंगल NTS, मेजरमेंट अँगल T 40 डिग्री, म्हणजे लेंथ NT इक्वल टू लेंथ TS इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे वरील मेजरमेंट दिल्यानुसार इथे आपण एक रफ फिगर काढून घ्यायची आहे NTS ट्रायंगलची, की ज्यामध्ये बेस 5 सेंटीमीटर असेल TS आणि इथे अँगल 40 डिग्री दिलेला आहे आणि TN हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर असेल. अशा प्रकारे हा ट्रायंगल असेल. तर वर अगोदर सांगितल्याप्रमाणेच याच्यासुद्धा तीच प्रोसिजर करायची. TS हा बेस सेगमेंट काढून घ्यायचा 5 सेंटीमीटर. त्यानंतर टीवर प्रोटेक्टर ठेवून 40 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा आणि रे TQX हा रे आपण ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर टीपासून 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि टीवर पोलादी टोक ठेवून इथं चॉप मारायचा आहे. तिथे N पॉईंट मिळेल. मग S आणि N पॉईंट जॉईन करायचा आणि आपल्याला NTS ट्रायंगल तयार झालेला दिसेल. त्यानंतर आता थर्ड क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल FUN लेंथ FU इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ UN इक्वल टू 4.6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल U इक्वल टू 110 डिग्री. तर अशा प्रकारे यासुद्धा मेजरमेंटचा एक रफ ट्रायंगल आपल्याला काढून घ्यायचा आहे, की ज्यामध्ये बेस 4.6 सेंटीमीटर असेल UN आणि मेजरमेंट अँगल असेल 110 आणि इकडे 5 सेंटीमीटर हे आपल्याला UF असेल आणि अशा प्रकारे हा ट्रायंगल असेल. इथे सुद्धा बेस 4.6 रुलरच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे यूवर प्रोटेक्टरच्या मदतीने 110 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि नंतर कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन यूवर पोलादी टोक ठेवून एक इकडे चॉप मारायचा आहे. तिथं आपल्याला F पॉईंट मिळेल आणि अशा प्रकारे आपण F आणि N पॉईंट जॉईन करायचा आहे. F आणि N हा पॉईंट. त्यानंतर आपल्याला ट्रायंगल FUN तयार झालेला दिसेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. इन ट्रायंगल PRS लेंथ RS इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि मेजरमेंट अँगल R इक्वल टू 90 डिग्री. तर अशा प्रकारे इथे सुद्धा एक रफ फिगर आपण ट्रायंगलची काढायची आहे. इथं बेस सेगमेंट हा RS 5.5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर इथं अँगल दिलेला आहे 90 डिग्री. प्रोटेक्टरच्या मदतीने हा 90 डिग्री अँगल काढायचा आहे इथं R पॉईंटला आणि नंतर 4.3 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन P पॉईंट काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा ट्रायंगलसुद्धा आपल्याला तयार झालेला दिसेल. तर इथे ट्रायंगल आपल्याला PRS तयार झालेला दिसेल. आता आपल्याला तिसऱ्या टाईपचा ट्रायंगल काढण्याची पद्धत शिकायची आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड. 2 कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण काढणे हे आपण या भागामध्ये शिकणार आहोत. Construct triangle XYZ such that length YX equal to 6 cm, measurement angle ZXY equal to 30 degree and measurement angle XYZ equal to 100 degree. दोन कोन दिलेले 30 डिग्री आणि 100 डिग्रीचा आणि एक साईड दिलेली 6 सेंटीमीटर. त्याचा वापर करून आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. अँगल XYZ is a obtuse angle and that is shown in the रफ फिगर. हा अँगल XYZ जो तयार होणारा हा ॲप्टस अँगल आहे, विशाल कोण आहे आणि ते रफ फिगरमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण अगोदर काढले त्याप्रमाणे इथं सुद्धा रफ फिगर काढायची आहे. तर यामध्ये अकॉर्डिंग टू द रफ फिगर ड्रॉ सेगमेंट YX ॲज बेस ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर. या
रफ फिगरमध्ये काढल्याप्रमाणे वाय एक्स एवढी ही 6 सेंटीमीटर बेस असलेली लेंथ काढायची रुलरच्या मदतीने. त्यानंतर ड्रॉ रे वाय आर सच दॅट मेजरमेंट अँगल एक्सपायर 100 डिग्री. तर आपण एक्स वाय आर इथं 100 डिग्रीचा एक अँगल काढायचा आहे. त्यानंतर ऑन द सेम साईड ऑफ सेगमेंट वाय एक्स ॲज पॉईंट आर ड्रॉ एक्स टी सो दॅट मेजरमेंट अँगल वाय एक्स डी 30 डिग्री. तर हा जो वाय एक्स डी आहे हा 30 डिग्रीचा आपल्याला काढायचा आहे. तर इथं एक्स ठिकाणी प्रोटेक्टरच्या मदतीने 30 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, जसा वायवर आपण 100 डिग्रीचा काढला. त्यानंतर नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ रेज वाय आर अँड एक्स डी झेड. आता इथे एक्स डी आणि वाय आर यांचा इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो झेड, याला झेड नाव द्यायचं आहे. ट्रायंगल एक्स वाय झेड इज रिक्वायर्ड ट्रायंगल. तर आपल्याला हा एक्स वाय झेड आपल्याला आवश्यक असलेला ट्रायंगल इथे तयार झालेला आहे. सी हाऊ अँड आयडेंटिकल ट्रायंगल कॅन बी ड्रॉन ऑन द अदर साईड ऑफ द बेस. तर आपण याच्या विरुद्ध बाजूचा कोनसुद्धा इथे काढू शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 4 सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4मध्ये दिलेला आहे ट्रायंगल SAT, लेंथ 6.4 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल A इक्वल टू 45 डिग्री, मेजरमेंट अँगल T इक्वल टू 105 डिग्री. तर इथे सुद्धा अगोदरप्रमाणे रफ फिगर काढून घ्यायची आहे आणि इथे ही रफ फिगर काढून घ्यायची आहे. आणि रफ फिगर काढल्यानंतर मग आपल्याला मेन फिगर काढायची, ती इथे दाखवलेली आहे सुरुवातीची फिगर. तर इथे सुद्धा AT हे 6.4 सेंटीमीटर बेस लाईन काढायची आहे रुलरच्या मदतीने. त्यानंतर A पॉईंटवर प्रोटेक्टर ठेवून 45 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, की ज्याची रे AM असा त्याला नाव द्यायचं आहे त्या रेला. त्यानंतर T पॉईंटला आपण 105 डिग्रीचा एक रे काढायचा आहे, की ज्याचं TN अशा प्रकारचा रे राहील आणि आपल्याला S हा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल. आपल्याला इथं ट्रायंगल SAT तयार झालेला दिसेल. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. इन ट्रायंगल MNP लेंथ NP इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल N इक्वल टू 70 डिग्री आणि मेजरमेंट अँगल P इक्वल टू 40 डिग्री. इथे सुद्धा आपण आपल्या प्रोसिजरप्रमाणे इथे रफ फिगर काढून घ्यायची आहे अँगल MNPची. आणि इथे रफ फिगरमध्ये सांगितल्याप्रमाणे NP हा बेस लाईन काढायचा आहे 5.2 सेंटीमीटर. मग Nवर प्रोटेक्टर ठेवायचा आहे 70 डिग्री काढायचा आहे आणि Pवर प्रोटेक्टर ठेवायचा आहे 40 डिग्री काढायचा आहे. आणि PY आणि NX अशा प्रकारे रे काढायचे आणि इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल आपल्याला. मग हा MNP नावाचा ट्रायंगल आपला तयार झालेला आहे. याप्रमाणेच आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, की त्यामध्ये इन ट्रायंगल EGO लेंथ EG इक्वल टू 6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल F 65 डिग्री, मेजरमेंट अँगल G इक्वल टू 45 डिग्री. इथे सुद्धा याचीच अशी रफ फिगर काढून घ्यायची अगोदरप्रमाणे. EFG असा ट्रायंगल काढायचा आहे. ज्या रफ फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे ट्रायंगल EFG ही बेसलाईन काढायची 6 सेंटीमीटर. त्यानंतर Fवर इथे प्रोटेक्टर ठेवायचं आहे कोनमापक आणि 65 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि त्याला FH असा रे नाव द्यायचं आहे. त्यानंतर G पॉईंटवर आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचं आहे कोनमापक आणि 45 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि GI अशा प्रकारचा रे काढायचा आहे. इथे आपल्याला E पॉईंट ऑफ इंटरसेक्शन E मिळेल. त्याप्रमाणे EFG हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल असेल, की जो आपल्याला आवश्यक आहे तो तयार झालेला ट्रायंगल असेल.
त्यानंतर आपण चौथा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. चौथा प्रश्न, इन ट्रायंगल एक्स वाय झेड लेंथ एक्स वाय 7.3 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल एक्स इक्वल टू 34 डिग्री अँड मेजरमेंट अँगल वाय इक्वल टू 95 डिग्री. तर याचासुद्धा इथे रफ फिगर काढायचा आहे आणि या रफ फिगरमध्ये बेस 7.3 सेंटीमीटर दिला आहे, अँगल एक्स 34 डिग्री, वाय 95 डिग्री. अशा प्रकारे झेड एक्स वाय ट्रायंगल इथे तयार आहे. तर अशा प्रकारेच आपण इथे एक्स वाय असा 7.3 सेंटीमीटरचा बेस काढायचा आहे रुलरच्या मदतीने, पट्टीच्या मदतीने. त्यानंतर एक्स पॉईंटवर आपण प्रोटेक्टर ठेवायचा आहे आणि प्रोटेक्टर ठेवून 34 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि एक्स पी ही लाईन आपण पूर्ण जॉईन करायची, रे काढायचा आहे. त्यानंतर वाय ठिकाणी आपण 95 डिग्रीचा अँगल काढायचा आहे प्रोटेक्टरच्या मदतीने आणि वाय क्यू हा रे काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झेड मिळेल आणि इथं झेड एक्स वाय हा ट्रायंगल आपल्याला तयार झालेला दिसेल. आता आपण फोर्थ टाईपचा आपण ट्रायंगल काढायची पद्धत शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला टू कन्स्ट्रक्ट राईट अँगल ट्रायंगल गिवन द हायपोटेनस अँड वन साईड. ज्यावेळेस आपल्याला हायपोटेनस आणि एक साईड दिलेली असेल तर त्यावेळेस आपण राईट अँगल ट्रायंगल कसा काढायचा तर ते बघणार आहोत. वी नो दॅट ट्रायंगल विथ राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. To construct a right angle triangle given the hypotenuse and one side, we know that triangle with right angle is called right angle triangle. In such triangle, the sides opposite the right angle is called hypotenuse. म्हणजे आपण राईट अँगल असलेला जो ट्रायंगल आहे त्याला राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो आणि जी ऑपोजिट साईड असते तर ती अपोजिट साईडला आपण हायपोटेनस असं म्हटलेलं आहे. आता ड्रॉ ट्रायंगल एलिमेंट सच दॅट मेजरमेंट अँगल एलिमेंट इक्वल टू 90 डिग्री, हायपोटेनस 5 सेंटीमीटर, लेंथ एम एन इक्वल टू 3 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे. लेट अस ड्रॉ द रफ फिगर युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आपण अगोदर पण रफ फिगर काढलेलं आहे त्याप्रमाणे इथंसुद्धा ट्रायंगल एलिमेंटची एक रफ फिगर काढायची आहे. यम हा राईट अँगल असेल आणि 3 हा त्याचा बेस असेल आणि 5 सेंटीमीटर हा त्याचा हायपोटेनस असेल. ॲज द मेजरमेंट अँगल एलिमेंट 90 डिग्री, वी ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल अप्रॉक्सिमेटली अँड मार्क द राईट अँगल. दस वी शो द गिवन इन्फॉर्मेशन इन द रफ फिगर. रफ फिगरमध्ये आपण सर्व माहिती दिलेली आहे इथे कशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल काढायचं ती. आता स्टेप 1, as shown in the rough figure, draw the base segment MN as of length 3 cm. इथं बेस सेगमेंट MN 3 सेंटीमीटरचा काढायचा आहे. ॲट पॉईंट M ऑफ MN ड्रॉ रे MT टू मेक ॲन अँगल ऑफ 90 डिग्री सेगमेंट MN. M या पॉईंटला 90 डिग्रीचा एक राईट अँगल काढायचा आहे उभा. ओपनिंग द कंपास to 5 centimeter and with point at N, draw an arc to cut segment MT at L. A triangle element is the required triangle. तर आपल्याला इथे एम एन ही बेस लाईन काढायची 3 सेंटीमीटर. त्यानंतर यमवर इथे आपल्याला राईट अँगल काढायचा आहे. यम पॉईंटला MT नावाचा रे काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला एन या पॉईंटवर कंपासचा पोलादी टोक ठेवून त्यामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि इथे एक चॉप मारायचा आहे. तिथे आपल्याला एल पॉईंट मिळेल. तो एल आणि एन पॉईंट जॉईन करायचा आहे. आपल्याला LMN नावाचा ट्रायंगल तयार झालेला दिसेल. हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. Now note that similar figure can be drawn on the other side of the base. तुम्ही ह्याच प्रकारची फिगर बेसच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा काढू शकता. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. इन ट्रायंगल MAN
मेजरमेंट अँगल एम एन 90 डिग्री, लेंथ एन 88 सेंटीमीटर, लेंथ एम एन 10 सेंटीमीटर. आता ह्या दिलेल्या मेजरमेंटनुसार एक रफ फिगर इथं आपण बाजूला काढलेली दिसते. याप्रमाणे रफ फिगर काढून घ्यायची आहे एम ए एन ट्रायंगलची. त्यानंतर खाली एम ए आणि एन हा 8 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट आहे. त्यानंतर ए या पॉईंटवर आपल्याला राईट अँगल काढायचा आहे, ए पी असा रे निघेल. त्यानंतर आपण एनवर कंपासचं पोलादी टोक ठेवून त्यामध्ये 10 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इकडे चॉप मारायचा आहे. तर इथे आपल्याला एम पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल आणि ट्रायंगल एम ए एन तयार झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे की सेकंड क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे इन राईट अँगल ट्रायंगल एस टी यू, हायपोटेनस एस यू 5 सेंटीमीटर अँड लेंथ एस टी 4 सेंटीमीटर. ह्या मेजरमेंटनुसार इथे आपल्याला एक रफ फिगर काढायची आहे. इथं रफ फिगर दिलेली ह्या कोपऱ्यामध्ये इथे रफ फिगर काढलेली आहे. त्यानुसार आपण एक हा ट्रायंगल काढणार आहोत. एस टी ही 5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर डिस्टन्स असलेला बेस काढायचा आहे. त्यानंतर टी या पॉईंटला आपल्याला राईट अँगल काढायचा आहे 90 डिग्रीचा टी व्ही. आणि नंतर आपल्याला एस या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून पोलादी टोक ठेवून 5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊन त्यामध्ये एक चॉप काढायचा आहे. तर आपल्याला यू टी एस नावाचा ट्रायंगल तयार झालेला दिसेल. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यानंतर आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी, लेंथ ए सी इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, लेंथ बी सी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. या दिलेल्या मेजरमेंटनुसार एक रफ फिगर इथे ए बी सी ट्रायंगलची काढायची आहे की ज्याच्यामध्ये 5.5 सेंटीमीटर हा त्याचा बेस असेल, 7.5 सेंटीमीटर त्याची हायपोटेनस आहे आणि हा बी हा राईट अँगल आहे. तर इथे बी सी हे 5.5 सेंटीमीटरची बेस काढा. त्यानंतर बीवर राईट अँगल काढा बी एक्स आणि नंतर सी ए एवढा 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन चॉप मारून हा पॉईंट जॉईन करा. इथे ट्रायंगल ए बी सी तयार झालेला दिसेल. इन ट्रायंगल पी क्यू आर, लेंथ पी क्यू इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, लेंथ पी आर इक्वल टू 11.7 सेंटीमीटर आणि मेजरमेंट अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. तर अशा मेजरमेंटचा एक इथं ट्रायंगल काढायचा आहे आणि हा ट्रायंगल काढल्यानंतर लेंथ क्यू पी हा 4.5 सेंटीमीटर आहे आणि इथे क्यू इथे राईट अँगल काढायचा आहे. इथं राईट अँगल क्यू एस नावाचे रे काढायचं आहे. त्यानंतर पीवर कंपास ठेवून तेवढं 11.7 डिस्टन्स त्यामध्ये घ्यायचं आहे आणि आरवर इथे चॉप मारायचा आहे. तर आर पॉईंट आपल्याला मिळणार आहे. आर क्यू पी नावाचा ट्रायंगल आपला इथं तयार झालेला आहे. तर इथे आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हा पार्ट शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण 4 प्रकारचे त्रिकोण कसे काढायचे ते शिकलेलो आहोत. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चर नंबर 3मध्ये शिकणार आहोत, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये, की ज्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रंट ऑफ लाईन सेगमेंट शिकायचा आहे. ओके, थँक्यू, गुड डे.